केलेला आहे आणि माझे केस खूपच छान झालेले आहेत। म्हणजे वेळ नसतो, पॉसिबल नाही होत ह्या सगळ्या गोष्टी। छान असं माझा हेअर मसाज घेतलं तरी सफिशियंट आहे। वास येतो जर तुम्हाला। आज मी माझ्या व्हिडिओची सुरुवात छान अशी बाल्कनीमधून करते, कारण बाल्कनी आणि हा व्ह्यू सुद्धा खूप छान दिसतोय, कारण घरातली जी सगळी प्लांट्स वगैरे आहेत ते सगळे छान असे मी आज क्लीन सुद्धा केलेली आहेत आणि बाल्कनी सुद्धा खूप छान दिसतीये। हॅलो, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल। तर मी आज स्किन केअर आणि हेअर केअर केलं आहे, तर त्यासाठी काय यूज केलं आहे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केलेलं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा। एलोवेरा जेल वापरल्यानंतर मी हेअर केअर कसं करते हे तुम्हाला सांगितलं आहे, पण कधी-कधी म्हणजे वेळ नसतो, पॉसिबल नाही होत ह्या सगळ्या गोष्टी करणं। तर मी दुसरं एक हेअर केअर आहे, हेअर केअर आणि स्किन केअर ते फॉलो करत असते आणि आज मला ते तुमच्याशी सुद्धा शेअर करायचं आहे। चला तर मग आपण स्टार्ट करू। सगळ्यात पहिला मी केसांना ऑइल लावणार आहे। मी कधी-कधी रात्रीच लावत असते, पण कधी-कधी जर राहून गेलं तर मी डायरेक्ट सकाळी 1 तासभर छान असं ऑइलनी चंपी करते, मसाज करते, हेअर मसाज आणि मग 1 तासभर ठेवते। त्याने सुद्धा म्हणजे तेवढं सुद्धा इनफ होतं, की तासभर जरी केस आपण ऑइल करून मसाज करून ठेवले तरी तेवढं सफिशियंट असतं। आणि आजचं रुटीन जे आहे ते थोडं वेगळं आहे रेग्युलरपेक्षा। म्हणजे आपल्याला पटकन हेअर वॉश करायचा असेल आणि म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रिपेअर करायला वेळ नसेल, तर आपण हे रुटीन फॉलो करू शकतो आणि याचासुद्धा रिझल्ट छान येतो। छान असं माझा हेअर मसाज झालेला आहे। आता आपण हे केस छान असे वरती मसाज केल्यानंतर डोकंसुद्धा छान हलकं हलकं झाल्यासारखं वाटतं। आता आपण स्किन केअर करणार आहोत। हात छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पहिला आणि मी स्क्रब करणार आहे। स्क्रब आपण कसं करू शकतो हे सुद्धा मी व्हिडिओ थ्रू तुम्हाला दाखवते। तर मी चेहऱ्याला छान असं स्क्रब करणार आहे। त्यासाठी मी ओरिफ्लेमचं मिल्क अँड हनीवालं स्क्रबर यूज करते। म्हणजे छान वाटतं, हे छान आहे स्क्रबर। मी महिन्यातून एकदा तरी याला यूज करत असते। फक्त एवढं घेतलं तरी सफिशियंट आहे, त्याला जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा घ्यायची गरज नाही आहे। त्याचा स्मेलसुद्धा खूप छान आहे। असं सगळं सर्क्युलर मोशनमध्ये स्क्रब करून घ्यायचा, एकदम हलक्या हाताने स्क्रब करून घ्यायचं आहे। हनवट, होटांच्या बाजूचा एरिया, नाकाचा एरिया सगळा कव्हर करून घ्यायचा याच्यामध्ये। मी हेअर वॉश करायच्या आधी नेहमी स्क्रब करते आणि त्यामुळं म्हणजे हेअर वॉश केल्यानंतर आपली स्किन छानच दिसते चेहऱ्याची, म्हणजे एकदम फ्रेश दिसते। स्क्रब वगैरे केल्यानंतर अजून छान रिझल्ट येतो। म्हणजे मी नेहमी हेअर वॉश करायच्या आधी स्क्रब ह्या सगळ्या गोष्टी करत असते। म्हणजे मी रात्री जरी हेअर मसाज केला तर सकाळी स्क्रब करते। अशा पद्धतीनं थोडं थोडं पाणी लावून एक 5 मिनिटं तरी स्क्रब करायचं, एकदम हलक्या हाताने करायचं आहे। चेहऱ्यासोबतच मानेला सुद्धा छान असं स्क्रब करून घ्यायचं आहे। आपलं चेहऱ्याकडे लक्ष असतं, पण मानेचा एरिया आपल्याकडून नेहमी इग्नोर होत असतो आणि तसं झाल्यानंतर मान हळूहळू डल पडायला लागते। स्क्रब करून झालेलं आहे आणि मी चेहरा छान असं वॉश करून घेते आणि पुढची स्टेप मग आपण करूया। आत्ता खरंच खूप छान वाटतंय। मी आत्ताच चेहरा स्क्रब करून घेतलाय। स्क्रब करताना जे डेड स्किन निघते ना, तेव्हा लगेच फरक जाणवतो। चेहरा हलका वाटतो, स्किन ब्रीथ करायला लागल्यासारखं वाटतं। स्क्रब झाल्यावर मी साध्या पाण्याने माझा चेहरा वॉश करून घेतलेला आहे आणि खरं सांगायचं तर त्या थंड पाण्याचा टच चेहऱ्यावर पडला की एक वेगळाच फ्रेशनेस येतो आणि मी आता नॅपकिनने हलक्या हाताने चेहरा
पुसला आहे, फक्त सॉफ्ट टच. आणि आता आरशात पाहिलं तर चेहरा खरंच खूप फ्रेश, क्लीन आणि ग्लोईंग दिसतोय. स्क्रब केल्यानंतरच स्किन किती छान दिसतीये. आता आपण चेहऱ्यावरती वाफ घेऊ. तुम्ही कडक पाण्याचा सुद्धा यूज करू शकता, म्हणजे गरम पाणी करून त्यामध्ये डायरेक्ट वाफ घेऊ शकता. मी याचा यूज करणार आहे. त्याच्यामुळं काय होईल की पोर्ट्स ओपन होतील आणि आपण जे आता अप्लाय करणार आहे ते स्किनमध्ये छान असं ॲब्झॉर्ब होईल. त्यासाठी आपण वाफ घेऊ आणि मग आपल्याला जे लावायचं आहे ते लावून घेऊ. आत्ताच मी माझ्या चेहऱ्यावर नीट स्क्रब केलं. स्क्रब केल्यामुळे चेहऱ्यावरची जी डेड स्किन आहे आणि जमा झालेली घाण निघून गेली आहे. मग मी साध्या पाण्याने चेहरा धुवून घेतला. चेहरा नीट क्लीन झाला आणि लगेचच फ्रेश वाटायला लागलं आहे. वॉश केल्यानंतर नॅपकिनने मी हलकेच हाताने चेहरा पुसून घेतला आणि यावेळेला स्किन मोकळी आणि क्लीन वाटत होती. आता मी चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घेत आहे. स्टीम घेताना खूप शांत वाटते. ही वाफ माझ्या चेहऱ्यावर लागते आहे आणि हळूहळू पोर्ट्स ओपन होत आहेत. स्टीममुळे स्किन डीप क्लीन होते. दिवसभरात जमा झालेली धूळ, पोल्युशन आणि डर्ट हळूहळू बाहेर येत आहे. मी आता जेवढ्या शांतपणे वाफ घेत आहे तेवढ्याच शांतपणे माझी स्किन पण रिलॅक्स होती आहे. त्या काही मिनटात खूप रिलॅक्स वाटतं. स्टीम घेतल्यामुळे माझे पोर्ट्स ओपन होतील आणि यावेळी मी नंतर जे काही ॲप्लाय करणार आहे स्किनवरती ते खूप छान ॲब्झॉर्ब होईल. तर आता मी वाफ घेऊन घेतलेली आहे चेहऱ्यावरती. तर मी एक अंडं घेतलेलं आहे. तर व्हाईट एग जे आहे ते आपल्याला चेहऱ्याला लावायचं आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण अंडं मिक्स करायचं आणि येलो आणि व्हाईट हे सगळं मिक्स करून आपल्याला केसांना लावायचं आहे. याचा खूप वास येतो. जर तुम्हाला सहन होत नसेल तर तुम्ही यामध्ये इसेन्शियल ऑइल यूज करू शकता. म्हणजे तुम्हाला कोणत्या फ्लेवरचं आवडतं ते इसेन्शियल ऑइल टाकायचं. त्याच्यामुळे अंड्याचा जो वास आहे तो जास्त वेळ नाही येणार. तर आपण हे व्हाईट एग जे आहे ते अप्लाय करून घेऊ, कारण आता आपण वाफ घेतलेली आहे चेहऱ्यावरती, त्यामुळे स्किनचे जे पोर्ट्स आहेत ते ओपन झालेले आहेत. आणि आता आपण जे अप्लाय करणार आहे, म्हणजे काहीही असेल तर ते छान असं स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतं. व्हाईट एग लावल्यानंतर चेहऱ्याला आपण ज्यावेळी व्हाईट एग अप्लाय करतो त्याच्यानंतर मग इसेन्शियल ऑइल त्याच्यामध्ये टाकायचं आहे केसांना लावताना. तर मी याला स्किनवरती अप्लाय करून घेते. मला माहिती आहे की आपण चेहऱ्याला ज्यावेळी अंडं लावतो व्हाईट एग त्यावेळी त्याचा वास येतो, पण तो थोडासा सहन करायला पाहिजे असं मला वाटतं, कारण त्याच्यानंतर जो येणारा रिझल्ट आहे तो खूप छान येतो. म्हणजे केसांना लावण्यासाठी एक ऑप्शन आहे, आपण त्याच्यामध्ये इसेन्शियल ऑइल टाकू शकतो, पण चेहऱ्यावरती आपल्याला असंच अप्लाय करावं लागणार आहे. कानांना आणि चेहऱ्याबरोबर मानेला सुद्धा आपण हे अप्लाय करून घेऊ. त्याच्यानंतर हे कोरडं झाल्यानंतर थोडंसं स्किन ओढल्यासारखी ताणल्यासारखी जाणवेल, पण हे ज्यावेळी म्हणजे वाळतं त्यावेळी आपल्याला जास्त हे म्हणजे स्किनची कुठली मूवमेंट नाही आहे करायची. जर आपण तसं केलं तर स्किनवरती रिंकल्स येतात. त्यामुळं म्हणजे हे अप्लाय केल्यानंतर एक 10 मिनिटातच आपण चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे. केसांना लावल्यानंतर ते थोडा वेळ, म्हणजे फक्त व्हाईट एग वापरल्यानंतरच केस म्हणजे आपल्याला स्किनला असं ताणल्यासारखं होतं आहे असं नाही. कोणताही फेस पॅक वगैरे वापरल्यानंतरसुद्धा आपल्याला असं होतं. त्यावेळी ज्यावेळी स्किन आपल्याला ओढल्यासारखी जाणवते, म्हणजे काहीही अप्लाय केल्यानंतर तर आपण चेहऱ्याची जी मूवमेंट आहे ती जास्त नसते करायची, कारण जर तशी केली तर चेहऱ्यावरती रिंकल्स खूप फास्ट येतात. त्याच्यामुळे मी आत्ता व्हॉइस ओव्हर देत आहे, कारण आता माझा चेहरा बऱ्यापैकी वाळलेला आहे. व्हाईट एग अप्लाय केल्यामुळे स्किनला एक नॅचरल टाईटनेस जाणवतो. चेहरा थोडा फर्म वाटायला लागतो आणि क्लीन फिलिंग येते. स्टीम केल्यामुळे पोर्ट्स ओपन असल्यामुळे व्हाईट एग स्किनमध्ये अजून चांगला ॲब्झॉर्ब होतं आहे आणि त्यामुळे रिझल्टसुद्धा जास्त चांगला दिसतो. हे अप्लाय केल्यानंतर स्किनवर एक नॅचरल शाईन दिसायला लागते. चेहरा फ्रेश, ब्राईट आणि स्मूथ वाटतो. केसांना अप्लाय करताना मी एगचा पांढरा भाग आणि पिवळा भाग दोन्ही नीट एकत्र मिक्स करून घेतला आहे. आता मी हे एग हळूहळू माझ्या केसांच्या मुळांपासून अप्लाय करत आहे. स्काल्पवर नीट लावत आहे आणि मग हळूहळू पूर्ण केसांच्या लांबीवर पसरवत आहे. अप्लाय करताना मी हलक्या हाताने मसाज करते आहे, जेणेकरून एग स्काल्पमध्ये नीट ॲब्झॉर्ब होईल आणि ब्लड सर्क्युलेशन पण वाढेल. फुल एग केसांसाठी खूप फायदेशीर असतं. एगमध्ये प्रोटीन भरपूर असतं, जे केस मजबूत करायला मदत करतं. एग व्हाईटमुळे
स्काल्प क्लीन होतो, एक्सेस ऑइल कमी होतं आणि डॅन्ड्रफ कमी व्हायला मदत होते. हा एक पॅक लावल्यानंतर केसांमध्ये नॅचरल शाईन येते. केस डल वाटत असतील तर ते शायनी आणि हेल्दी दिसायला लागतात. रेग्युलर यूजमुळे हेअरफॉल कमी होतो, ब्रेकेज कमी होतं आणि केस मजबूत वाटायला लागतात. मी याला साधारणपणे 20 ते 30 मिनटं हा एक पॅक केसांवर ठेवते. तोपर्यंत एक स्काल्पवर नीट काम करत असतं आणि कधी-कधी मी 30 ते 45 मिनटंसुद्धा ठेवते आणि केसांना पूर्ण फायदा मिळतो. पूर्णपणे जास्त वेळ किंवा पूर्ण ड्राय होईपर्यंत ठेवायची गरज नाही आहे याला. आपण 20 ते 30 मिनटंसुद्धा याला इनफ असतात. हे सगळं केसांना ॲप्लाय करेस्तोवर 10 मिनिट्स पण झालेले आहेत आणि आता माझा चेहरासुद्धा ड्राय झालेला आहे. त्यामुळे जास्त वेळ न ठेवता मी लगेच पाण्याने याला वॉश करून घेतलं आणि हलक्या हाताने नॅपकिनने मी माझा चेहरा क्लीन करून घेत आहे. आणि आता मी चेहऱ्याला मॉइश्चरायझर ॲप्लाय करत आहे. चेहऱ्याबरोबरच मानेला, कानाला सगळीकडे मॉइश्चरायझर ॲप्लाय करत आहे आणि छान असं चेहऱ्यामध्ये त्याला ॲब्झॉर्ब करून घेते आहे. माझा चेहरा खूपच शायनी आणि स्मूथ झालेला आहे. बाकीच्या माझ्या सगळ्या गोष्टी आता आवरलेल्या आहेत आणि स्किन केअर, हेअर केअरसुद्धा झालेलं आहे. तर अजून माझे केस सेट व्हायला 1 तास लागेल. तर मी बाकीची जी सगळी कामं आहेत ती पटकन आवरून घेते आणि हेअर वॉश केल्यानंतर चा रिझल्टसुद्धा तुम्हाला दाखवते. तर मला बाल्कनी वगैरे क्लीन करायचं आहे, घरातलं सगळं आवरायचं आहे. अगस्त्याला वगैरे स्कूलला पाठवलं आहे आत्ताच आणि मला हे सगळं माझं स्किन केअर आणि हेअर केअर करायचं होतं. त्यामुळे आज थोडा रुटीन सगळं डिस्टर्ब झालं आहे आणि बाकीच्या गोष्टीसुद्धा आहेत. आता हे तासभर ठेवले तर तासभरात माझी सगळी कामं आवरतील. आत्ताच मी हेअर वॉश केलेला आहे आणि माझे केस खूपच छान झालेले आहेत. म्हणजे नॉर्मली आपण फक्त शॅम्पू ज्यावेळी लावतो त्यावेळी आपले केस खूप ड्राय होतात आणि असं काही यूज केल्यानंतर केस असे शायनी आणि स्मूथ होतात. त्यामुळं आणि केस जर ड्राय झाले तर कॉम्ब वगैरे करताना ते तुटतात. त्यामुळं ते अनहेल्दी होतात, अनहेल्दी दिसतात. त्यामुळं असं काहीतरी आपण केसांवर घरगुती जे उपाय करत राहिलो तर केससुद्धा छान होतात. जसं की तुम्ही पाहताय माझे केस खूप शायनी आणि सिल्की झालेली आहेत. त्याचबरोबर माझी स्किनसुद्धा खूप छान अशी ग्लो करते आहे आणि खूप सॉफ्ट फील होती आहे. तुम्हीसुद्धा ही होम रेमेडी आहे ती नक्की ट्राय करा आणि कशी वाटली हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओमध्ये थोडा जरी पार्ट तुम्हाला काही आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आपण परत भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.